नमस्कार मित्र, बघा आजच्या तासामध्ये आपण कर्ता, कर्म आणि क्रियापद कसं ओळखायचं हे बघणार आहोत। अतिशय महत्त्वाचा भाग आहे, कारण की याच भागावरती तुम्हाला प्रयोग हा भाग समजतो, त्यानंतर वाक्यपृथक्करण हा सुद्धा भाग समजतो। आणि हे जर तुम्हाला समजलं नाही तर ना प्रयोग व्यवस्थित समजत ना वाक्यपृथक्करण हा भाग व्यवस्थित समजत। त्यामुळं व्यवस्थित लक्ष देऊन संपूर्ण व्हिडिओ पहा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, त्यानंतर शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा। बघा आता कर्ता, कर्म आणि क्रियापद हे अतिशय महत्त्वाचे भाग आहे। कर्ता, कर्म आणि क्रियापद। बघा कर्ता आणि कर्म ओळखण्यासाठी तुम्हाला सगळ्यात अगोदर क्रियापद काय आहे हे समजलं पाहिजे। सगळ्यात अगोदर काय समजलं पाहिजे दादा? क्रियापद काय आहे हे तुला समजलं पाहिजे। आता क्रियापद, आता लक्ष द्या, हे पद आहे मुळात। बघा ही एक शब्दाची जात आहे तुम्हाला माहिती आहे, पण मुळामध्ये मूळ रूप नाहीये, हे पद आहे, म्हणजे याच्या रूपात बदल झालेला असतो, त्यामुळे याला काय म्हटले आता? पद। बरोबर आहे का नाही? जे मूळ रूप असतं त्याला प्रकृती म्हणतो आपण किंवा शब्द म्हणतो, आणि मूळ रूपात जो बदल होतो त्याला विकृती किंवा पद असं म्हणतो। तर क्रियापद ही जी शब्दाची जात आहे मुळात हे काय तर एक पद आहे। आता कोणतं पद आहे? तर क्रिया सांगणारं पद आहे। काय सांगणारं? क्रिया सांगणार। म्हणजे बघा आता जसं असतंय, बरोबर आहे की नाही, एखाद्याचा बर्थडे आहे दादा, तू टाकतो एखाद्या मित्राच्या बर्थडेला लाखो दिलो की धडकन, त्याचा सोयीनं धडकत नाही, बरोबर आहे, त्याला महिन्याला दवाखान्यात न्यावं लागतंय, बरोबर आहे की नाही। त्याच्या गावची बंदी लोकसंख्या 1000-1500 असतील, तू टाकतो लाखो दिलो की धडकन, बरोबर आहे की नाही। तसं व्याकरणामध्ये होत नाही, कोणाला फुकटमध्ये नाव दिलेलं नाही, एक तर त्याचं ते कार्य आहे, त्या कार्यावरून दिलेलं आहे किंवा त्याच्या रूपावरून, या दोन गोष्टीवरून ते नाव दिलेलं असतं। त्याच्यात पाहिलं तर लक्षामध्ये येऊन जातं। आता क्रियापद आहे, क्रियापद तू कशाला म्हणणार ते लक्ष दे। जो शब्द काय करतो, कोणती क्रिया घडली हे सांगतो आणि वाक्याचा अर्थ पूर्ण करतो, त्या शब्दाला म्हणणार तू क्रियापद। राईट डोक्यात? परत एकदा सांगतो, जो शब्द काय करतो, कोणती क्रिया घडली हे सांगतो आणि वाक्याचा अर्थही पूर्ण करतो, त्या शब्दाला तू काय म्हणणार? क्रियापद। बघा आता जसं इथं पहिलं वाक्य आजी गोष्ट सांगते, ठीक आहे। आता यामध्ये कशाची क्रिया घडली हे तुला विचारलं तर तू सांगणार गोष्ट सांगण्याची क्रिया घडली, मग तुला सांगण्या, बरोबर आहे की नाही, काहीतरी सांगण्याची, बरोबर आहे की नाही। मग सांगण्याची क्रिया घडली हे तुला कोणता शब्द सांगतो? तर सांगते हे शब्द सांगतोय, बरोबर आहे। आणि त्यानंतर हा जो शब्द आहे हा काय करतोय? कोणती क्रिया घडली हेही सांगतोय आणि वाक्याचा अर्थही पूर्ण करतोय, म्हणून तो या संपूर्ण शब्दाला काय म्हणणार? क्रियापद म्हणणार। काय म्हणणार? सांगते या शब्दाला काय म्हणणार? क्रियापद म्हणणार, ठीक आहे। बघा त्यानंतर दुसरं जे वाक्य आहे, राम आंबा खातो, ठीक आहे। आता या वाक्यामध्ये कशाची क्रिया घडली? तर खाण्याची क्रिया घडली, आणि कोणता शब्द सांगतोय? तर खातो हा शब्द सांगतोय, ठीक आहे। मग खातो हा शब्द काय करतोय, कोणती क्रिया घडली हेही सांगतोय आणि वाक्याचा अर्थही पूर्ण करतोय, म्हणून त्याला तू काय म्हणणार आहे? क्रियापद म्हणणार आहे। मग राम आंबा खातो या वाक्यामध्ये खातो हे झालं क्रियापद। त्यानंतर तिसरं जे वाक्य, आई स्वयंपाक करते, यामध्ये स्वयंपाक करण्याची क्रिया घडली, बरोबर आहे की नाही, म्हणजे काहीतरी करण्याची क्रिया घडली। करते हा शब्द क्रिया काय करतोय? क्रिया सांगतोय आणि वाक्याचा अर्थही पूर्ण करतोय, म्हणून त्याला काय म्हणणार तुम्ही? क्रियापद म्हणणार। त्यानंतर पक्षी मासा पकडतो, या वाक्यामध्ये पकडतो हे क्रियापद आहे, कारण की याच्यामध्ये पकडण्याची क्रिया घडलेली आहे। त्यानंतर राधा गाणे गाते, या वाक्यामध्ये गाते हे क्रियापद आहे। त्यानंतर विराट क्रिकेट खेळतो, यामध्ये खेळतो हे क्रियापद आहे। त्यानंतर राजाला मुकुट शोभतो, यामध्ये शोभतो हे क्रियापद आहे। त्यानंतर हरणाच्या कानात वारे शिरले, या वाक्यामध्ये शिरले हे क्रियापद आहे। त्यानंतर बघा तिला पाणीपुरी आवडते, या वाक्यामध्ये आवडते हे क्रियापद आहे। बघा तिला पाणीपुरी आवडते, या वाक्यामध्ये आवडते हे क्रियापद आहे। राम तंबाखू खातो, या वाक्यामध्ये खातो हे क्रियापद आहे। हरणाच्या कानात वारे शिरले, या वाक्यामध्ये शिरले हे क्रियापद आहे। भूतांची शाळा वड्यावरती भरते, यामध्ये भरते हे क्रियापद आहे। पुष्पा चंदन चोरतो, या वाक्यामध्ये चोरतो हे क्रियापद आहे। शरदाच्या चांदण्यात गुलमोहर मोहक दिसतो, या वाक्यामध्ये दिसतो हे क्रियापद आहे। तो प्रेम करतो, यामध्ये करतो हे क्रियापद आहे। त्यानंतर ती जीव मारते, यामध्ये मारते हे क्रियापद आहे। त्यानंतर शेतकरी शेत नांगरतो, यामध्ये नांगरतो हे क्रियापद आहे। आजी गोष्ट सांगते, यामध्ये सांगते हे क्रियापद आहे। बघा म्हणजे यामधले आपण क्रियापद पाहिली की जो शब्द काय करतोय, कोणती क्रिया घडली हे सांगतोय आणि वाक्याचा अर्थही पूर्ण करतोय, त्याला तुम्ही काय म्हणणार? क्रियापद।
आता जे क्रिया सांगणारा शब्द असतो, बरोबर आहे की नाही? आता ही क्रियापद झाली. आता क्रियापद जी बनतात ती बनतात धातूपासून. कशापासून बनतात? धातू. आता धातू काय भानगड आहे ते सांगतो. बघा, क्रियापद कशापासून बनते दादा? धातूपासून बनते. आता धातू काय भानगड आहे ते तुला सांगतो पहिलं. आता हा जो क्रियावाचक शब्द आहे, या क्रिया बरोबर आहे की नाही, हे क्रियापद आहे. सांगतोय क्रियापद आहे, खातोय क्रियापद आहे, करते क्रियापद आहे, पकडतोय क्रियापद आहे, गाते क्रियापद आहे, खेळतोय क्रियापद आहे, शोभतोय क्रियापद आहे आणि शिरले क्रियापद आहे. ही सगळी क्रियापद आहे. ठीक आहे. आणि जे क्रियापद बनतं ते साधारणपणे कशापासून बनतं? धातूपासून. आता साधारणपणे शब्द का वापरला? कारण की प्रत्येक क्रियापद हे धातूपासूनच बनल याची गॅरंटी नाहीये. जसं इथं बघा, पहिलं धातू काय आहे डोक्यामध्ये घ्या. धातू म्हणजे काय? तर मूळ क्रियावाचक शब्द. कळतंय? धातू म्हणजे काय? मूळ क्रियावाचक शब्द, की ज्यामध्ये आता एखादा प्रत्यय सोडून दिला तुम्ही, जो मूळ शब्द आहे की ज्याच्या रूपामध्ये बदल होत नाही. मूळ म्हणजे काय? त्याच्या रूपात आपण बदल करू शकत नाही, असा मूळ शब्द. बरोबर आहे का नाही? मग यामध्ये काय सांगते? यामध्ये सांग हा मूळ शब्द आहे की ज्याच्या रूपामध्ये बदल होत नाही. मुलगा असला, आजी असली काय म्हणणार? आजी गोष्ट सांगते. आजोबा असलं, बरोबर आहे, किंवा एखादा मुलगा असेल, बरोबर आहे, दादा गोष्ट सांगतो. म्हणजे इथं काय बदलत काय नाही, तर सांग बदलत नाही. बरोबर आहे. म्हणजे हे सांग हे काय झालं? तर मूळ रूप झालं. आणि कशाचं मूळ रूप आहे? तर क्रिया सांगणार. बरोबर आहे की नाही? क्रियापदाचं मूळ क्रियावाचक शब्द आहे. बरोबर आहे. म्हणजे क्रिया सांगणारा हा काय? तर मूळ शब्द आहे. म्हणून याला काय म्हणणार? धातू म्हणणार. ठीक आहे. आता खातो मध्ये मूळ शब्द कोणता आहे? खा हा मूळ शब्द आहे. बरोबर आहे का? म्हणजे याला काय म्हणणार तुम्ही? धातू. मग धातू म्हणायचं कशाला? तर क्रियापदातील मूळ क्रियावाचक जो शब्द असतो त्याला म्हटलं जातं धातू. डोक्यामध्ये ठेवा, क्रियापदातील मूळ क्रियावाचक शब्दाला काय म्हणणार? धातू. बघा, खातो मध्ये काय? मग खाय. इथं करते या क्रियापद आहे, याच्यामध्ये कोणता धातू येणार? मग कर हा धातू येणार. आता पकडतो मध्ये कोणता येणार? पकड हा धातू येणार. त्यानंतर गाते मध्ये कोणता धातू येणार? तर दादा गा हा धातू येणार. बरोबर आहे. खेळतो मध्ये कोणता धातू येणार? तर खेळ हा धातू येणार. ठीक आहे. शोभतो मध्ये कोणता धातू येणार? शोभ हा धातू येणार. शिरले यामध्ये शिर हा धातू येणार. ठीक आहे. आता तिला पाणीपुरी आवडते, याच्यामध्ये आवड हा धातू आहे. कोणता धातू आहे? आवड. आता तंबाखू खातो, याच्यामध्ये कोणता आहे? पहिल्यांदा पाहिलं, खातो मध्ये कोणता धातू? खा. बरोबर आहे. हरणाच्या कानात वारे शिरले, यामध्ये शिरले एक क्रियापद आहे. आता शिरले मध्ये कोणता धातू आहे? तर शिर हा धातू आहे. ठीक आहे. त्यानंतर भरते यामध्ये कोणता धातू आहे? तर भर हा धातू आहे. त्यानंतर चोरतो मध्ये कोणता? आता यामध्ये बघा, चोर हा धातू आहे का? नाही. आता याच्यामध्ये पाहिलं तर चोर हे एक नाम सुद्धा आहे. बरोबर आहे. चोर हे कोणतं आहे? नाम सुद्धा आहे. आणि कृती सुद्धा आहे. चोरण्याची एक काय? कृती सुद्धा आहे. त्यानंतर बघा, शब्दाच्या चालण्यात गुलमोहर मोहक दिसतो. बरोबर आहे की नाही? आता मुळामध्ये हे ना, बरोबर आहे की नाही? चोर हा धातू म्हणून घेता येणार नाही. बरोबर आहे. आता दोन्ही याच्यात येता येते. दिसतो. बरोबर आहे की नाही? यामध्ये दिस हा धातू आहे. त्यानंतर इथं कर हा धातू आहे. करतो मध्ये कोणता धातू आहे? कर. त्यानंतर मारते मध्ये मार हा धातू आहे. आता नांगरतो, लक्ष द्या, आता नांगरतो या शब्दामध्ये आता हे मुळामध्ये नाम आहे. काय? नांगर हे नाम आहे. नामापासून क्रियापद तयार झालं, मग याला साधित क्रियापद म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? साधित. मग याच्यामध्ये धातू आहे का दादा? नाहीये. तर याच्यामध्ये आहे नाम. काय आहे? नाम. तुम्ही चोर मध्ये म्हणू शकता, चोर हे एक नाम बी आहे. बरोबर आहे की नाही? त्यानंतर धातू बी चोरणे एक क्रिया सुद्धा आहे. मग त्याच्यात दोन्ही याच्यात येतं ते, पण इथं तसं आहे का? नाही. नागर हे काय? तर एक नाम आहे. बरोबर आहे. काय आहे? नाम आहे. नामापासून तयार झालेलं क्रियापद, याच्यात धातू नाहीये. त्यानंतर आजी गोष्ट सांगते, यामध्ये सांग हा धातू आहे. कुठला धातू आहे? सांग. हे सगळे काय? तर धातू आहे. बघा, जर तुम्हाला धातू ओळखता गेला तर कर्ता आणि कर्म ओळखले जातात. ठीक आहे. क्रियापद ओळखणं, त्यानंतर काय? धातू ओळखणं. बघा, आजी गोष्ट सांगते, सांगते मध्ये सांग धातू. राम आंबा खातो, यामध्ये खातो क्रियापद, खा धातू. आई स्वयंपाक करते, यामध्ये करते क्रियापद, कर धातू.
त्यानंतर पक्षी मासा पकडतो, यामध्ये पकडतो क्रियापद, पकड हा धातू. त्यानंतर राधा गाणे गाते, यामध्ये गाते क्रियापद, गा हा धातू. विराट क्रिकेट खेळतो, यामध्ये खेळतो हे क्रियापद, खेळ हा धातू. त्यानंतर राजाला मुकुट शोभतो, यामध्ये शोभतो हे क्रियापद आणि शोभ हा धातू. हरणाच्या कानात वारे शिरले, यामध्ये शिरले हे क्रियापद आणि शिर हा धातू. तिला पाणीपुरी आवडते, आवडते हे क्रियापद आणि आवड हा धातू. त्यानंतर रामू तंबाखू खातो, यामध्ये खातो हे क्रियापद, खा हा धातू. त्यानंतर हरणाच्या कानात वारे शिरले, या वाक्यामध्ये शिरले हे क्रियापद, शिर हा धातू. भूतांची शाळा वडावरती भरते, यामध्ये भरते हे क्रियापद, भर हा धातू. त्यानंतर पुष्पा चंदन चोरतो, यामध्ये आता हे मुळात या वाक्यामध्ये चोर एक नाम सुद्धा आहे आणि चोरणे एक कृती सुद्धा आहे. चोर धातू सुद्धा घेऊ शकतो आणि साधित क्रियापद म्हणून सुद्धा म्हणू शकतो. यामध्ये थोडंसं कन्फ्युजन आहे. ठीक आहे. शरदाच्या चांदण्यात गुलमोहर मोहक दिसतो, यामध्ये दिस हा धातू आहे आणि दिसतो एक क्रियापद आहे. तो प्रेम करतो, यामध्ये करतो एक क्रियापद आहे, कर हा धातू आहे. ती जीव मारते, यामध्ये मारते हे क्रियापद आहे, मार हा धातू आहे. शेतकरी शेत नांगरतो, याच्यामध्ये धातू नाहीये कारण की हे जे क्रियापद आहे नांगरतो, हे जे क्रियापद आहे ते नांगर या नामापासून तयार झालेलं आहे, म्हणजे नाम साधित क्रियापद आहे. आजी गोष्ट सांगते, यामध्ये सांगते एक क्रियापद आहे आणि सांग हा काय आहे, धातू आहे. बघा क्रियापद आणि धातू कसा ओळखायचा हे कळालं असं. आता आपण बघणार कर्ता आणि कर्म कसं ओळखायचं. पहिला कर्ता कशाला म्हणायचं ते सांगतो. जो क्रिया करतो त्याला म्हटलं आता कर्ता. बघा आपल्याला क्रिया कोण सांगतं, क्रियापद सांगतं. कोणती क्रिया घडली आहे कोण सांगतं, क्रियापद सांगतं. आणि ही जी क्रिया आहे ती क्रिया जो करतो त्याला म्हटलं आता कर्ता. त्याला काय म्हणणार तुम्ही, कर्ता. बघा जो क्रिया करतो त्याला म्हणणार कर्ता. आणि ही क्रिया ज्याच्यावरती घडते त्याला म्हटलं आता कर्म. जो क्रिया करतो त्याला म्हणा कर्ता, ज्याच्यावरती क्रिया घडते त्याला म्हणा कर्म. ठीक आहे. आता हा कर्ता किंवा कर्म कसं ओळखणार, त्यासाठी आपल्याला लागतो धातू. आता ह्या जेव्हा आपण धातूला काय करू, नारा नारी नारे. ठीक आहे. नारा नारी आणि नारे कोण असा प्रश्न विचारू, त्यावेळेस आपल्याला मिळणार कर्ता. त्यावेळेस कोण मिळणार, कर्ता. बघा धातूला आपण जेव्हा नारा नारी आणि नारे हे प्रत्यय जोडू आणि कोण असा प्रश्न विचारू, त्यावेळेस आपल्याला मिळणार उत्तर काय मिळतं, तर कर्ता मिळतं. त्यानंतर कर्म जर आपल्याला शोधायचं असेल तर न्याची क्रिया कशावरती घडते, न्याची क्रिया कशावरती घडते, किंवा लेलेना प्रश्न विचारला तर आपल्याला काय मिळतं, कर्म मिळतं. ठीक आहे. कशाला लक्ष द्या, धातू सगळ्यात महत्वाचा काय बघा. आजी गोष्ट सांगते या वाक्यामध्ये बघा आपण धातू शोधलेला आहे, कोणता आहे, सांग. ज्या वेळेस डोक्यात ठेवा तो हा प्रत्यय लागल त्यावेळेस नाराना प्रश्न विचारायचा आहे. कशाना, नाराना. ज्या वेळेस शेवटी तो हा प्रत्यय येईल त्यावेळेस कशाना प्रश्न विचारणार तुम्ही, नाराना. ठीक आहे. अदरवाइज नारेने विचारा किंवा नारीने विचारून पहा, तुम्हाला उत्तर मिळून जाईल. आता आधी गोष्ट सांगते, यामध्ये सांग हा धातू, मग आपण काय म्हणणार, सांगणारी कोण किंवा सांगणारे कोण, तर आपल्याला सांगणारी कोण आहे तर आजी आहे, किंवा सांगणारे कोण आहे तर आजी आहे. मग आजी झाली कर्ता. आजी काय झाली, कर्ता. त्यानंतर बघा सांगण्याची क्रिया कशावरती झाली किंवा सांगितलेली काय आहे. ठीक आहे. सांगण्याची क्रिया कशावरती झाली किंवा सांगितलेली काय आहे, तर गोष्ट आहे. म्हणजे गोष्ट हे काय झालं, कर्म झालं. गोष्ट हे काय झालं, कर्म. बघा सांगणारी आहे आजी, सांगितलेली आहे गोष्ट, म्हणजे यामध्ये आजी झाली कर्ता आणि गोष्ट हे झालं कर्म. ठीक आहे. पहिलं वाक्य कळालं असेल. बघा आता राम आंबा खातो, या वाक्यामध्ये खा धातू आहे. इथं खाणारा कोण आहे तर राम आहे. खाणारा कोण आहे, राम. म्हणजे राम का झाला, कर्ता झाला. खाणारा कोण आहे तर राम आहे, म्हणजे राम का झाला, कर्ता झाला. बरोबर आहे का. आणि खाल्लेला काय आहे तर आंबा आहे. खाल्लेला काय आहे, आंबा. म्हणजे आंबा काय झालं, कर्म झालं. ठीक आहे. बघा राम आंबा खातो, यामध्ये राम कर्ता आणि आंबा कर्म. त्यानंतर आई स्वयंपाक करते. बरोबर आहे. इकडे लक्ष द्या, कर हा धातू आहे. स्वयंपाक करणारी कोण आहे तर कोण आहे, आई आहे. म्हणजे आई काय झाली, कर्ता. आणि केलेला काय तर स्वयंपाक आहे. केलेला काय तर स्वयंपाक आहे. मग स्वयंपाक हे काय झालं तर कर्म झालं. स्वयंपाक हे काय झालं, कर्म. करणारी आई आहे. स्वयंपाक करणारी कोण आहे, आई आहे. मग आई झाली कर्ता. केलेला काय तर स्वयंपाक आहे. मग स्वयंपाक हे काय झालं, कर्म.
त्यानंतर बघा पक्षी मासा पकडतो. आता पकड हा धातू आहे, मग पकडणारा कोण आहे किंवा पकडणारे कोण आहे किंवा पकडणारा कोण आहे, तर कोण आहे, पक्षी आहे. मग पक्षी काय झाला, कर्ता झाला, कारण की तो कृती करतोय पकडण्याची. त्यानंतर पकडलेला काय, तर मासा आहे, मग मासा काय झालं, कर्म. बघा पकडणारा पक्षी आहे म्हणून कर्ता, पकडलेला मासा आहे म्हणून मासा आहे, काय झालं, कर्म. राधा गाणे गाते, बरोबर, यामध्ये धातू काय आहे, गा. मग गाणारी कोण आहे, तर राधा आहे, मग राधा काय झाली, कर्ता. राधा काय झाली, कर्ता. आणि गायलेलं काय आहे किंवा गाण्याची क्रिया कशावरती झाली, बरोबर आहे, गायलेलं काय आहे, गाण्याची क्रिया कशावरती झाली, तर गाण्यावरती झाली, बरोबर आहे. म्हणजे गायलेले काय, तर गाणे आहे, मग हे गाणे काय झालं, तर कर्म झालं. ठीक आहे. समोरचं वाक्य, विराट क्रिकेट खेळतो, याच्यामध्ये खेळ हा धातू आहे. खेळणारा कोण आहे, तर विराट आहे, खेळणारा कोण आहे, विराट आहे, मग विराट काय झाला, कर्ता झाला. खेळलेला काय, तर क्रिकेट आहे, मग क्रिकेट काय झालं, कर्म झालं. ठीक आहे. खेळणारा विराट आहे, खेळलेला क्रिकेट आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा राजाला मुकुट शोभतो, यामध्ये शोभ हा धातू आहे, बरोबर आहे. शोभणारा काय आहे, तर मुकुट आहे, शोभणारा काय आहे, मुकुट आहे, हे झालं कर्ता, बरोबर आहे. आणि शोभलेला सुद्धा काय, तर मुकुट आहे. मग आता कर्ता आणि कर्म दोन्ही एक आहे का, नाही. बघा जो शब्द कर्ता असणार तो शब्द कर्म नसणार. म्हणजे ज्या वेळेस तुम्ही दोन्ही पद्धतीने प्रश्न विचारता आणि एकच शब्द उत्तर मिळत असेल तर त्या वाक्यामध्ये फक्त काय असतो, कर्ता असतो, कर्म नाही. म्हणजे या वाक्यामध्ये राजाला मुकुट शोभतो, यामध्ये मुकुट काय आहे, कर्ता आहे, म्हणजे या वाक्यामध्ये कर्म नाही, कारण की शोभणारा काय, मुकुट आहे, आणि शोभलेला सुद्धा काय, मुकुट आहे, म्हणजे या वाक्यात काय फक्त कर्ता आहे. त्यानंतर बघा हरणाच्या कानात वारे शिरले, शिर हा धातू आहे. ठीक आहे. शिरणारे काय आहे, तर वारे आहे, शिरणारे काय आहे, वारे आहे, आणि शिरलेले सुद्धा काय आहे, तर वारे आहे. म्हणजे याचा अर्थ याही वाक्यात वारे हे काय फक्त कर्ता आहे आणि या वाक्यात कर्म नाही. बघा तिला पाणीपुरी आवडते, तिला पाणीपुरी आवडते, बरोबर आहे नाही. तिला भाकर खायची म्हणले की तिला एक चपाती धकत नाही भावा, काय एक चपाती. पाणीपुरी म्हणली की ही 5-7 प्लेट, बरोबर आहे नाही. मसालेवाणी अख्खी चावून चावून खाऊन घेणार, तरी बी वरून म्हणून पकडी दी, बरोबर आहे नाही. तिला पाणीपुरी आवडते. आवडणारी काय, बघा आवडणारी काय, तर पाणीपुरी आहे, आणि आवडलेली सुद्धा काय, तर पाणीपुरी आहे. आवडणारी पाणीपुरी आहे आणि आवडलेली सुद्धा काय, पाणीपुरी, म्हणजे हे काय करता. या वाक्यात सुद्धा कर्म नाही. आता आपल्या कार्यकर्त्याचा ब्रँड आला इथं, रामू तंबाखू खातो. आपले कार्यकर्ते पळताना बी तसे पळत नाही दादा, पळायच्या अगोदर बी काय करतोय, थांबा एक किडा खातो, बरोबर आहे. मग मला जरा सांग जोर येतो. अभ्यासिकेत बसलं तरी तसं, क्लासमध्ये बसलं तरी तसं, बरोबर आहे का, हा. त्याशिवाय ठीक आहे खायची खाय, काय अडचण नाही. रामू तंबाखू खातो, बरोबर आहे नाही. यामध्ये खा जातो, खाणारा कोण आहे, तर रामू आहे, मग हा झाला करता दादा. रामू काय झाला, करता. आणि खाल्लेली काय आहे, तर तंबाखू आहे, मग हे काय झालं, कर्म. आणि डोक्यात ठेवायचे तंबाखू हा शब्द काय पोर्तुगीज भाषेतून आलेला आहे. कुठून आलाय तंबाखू, तंबाखू कुठून आणली, पोर्तुगीजाने आणली आपल्याकडे. कोणी आणली, तंबाखू पोर्तुगीज आहे. मग डोक्यात ठेवायचे तंबाखू हा शब्द कुठला आहे, पोर्तुगीज आहे. त्यानंतर समोरचं वाक्य, हरणाच्या कानात वारे शिरले, शिरणारे काय, तर वारे आहे, आणि शिरलेले सुद्धा काय, परत आलंय. ठीक आहे. शिरणारे सुद्धा वारे आहे आणि शिरलेले सुद्धा वारे, म्हणजे इथं काय करता आहे, काय करता आहे, कर्म नाही. भूतांची शाळा वडावरती भरते, भूतांची शाळा काय, वडावरती भरते. आता भरणारी काय, तर शाळा आहे दादा. भरणारी काय, शाळा, आणि भरलेली सुद्धा काय, शाळाच आहे. म्हणजे या सुद्धा वाक्यात काय फक्त करता आहे, कर्म नाही. पुष्पा चंदन चोरतो, बरोबर आहे, पुष्पा चंदन चोरतो. आता इथं बघा कशाची चोरण्याची क्रिया घडलेली, म्हणजे बरोबर आहे का नाही. मग चोरणारा कोण आहे, तर पुष्पा आहे, चोरणारा कोण आहे, पुष्पा, मग हा झाला करता. आणि चोरलेलं काय, चंदन, चोरलेलं काय, चंदन. मग आता चंदन हे काय, तर कर्म झालं, इथं काय झालं, कर्म. त्यानंतर शरदाच्या चांदण्यात गुलमोहर मोहक दिसतो. आता यामध्ये दिस हा धातू आहे, मग मोहक दिसणारा काय, तर गुलमोहर आहे, मोहक दिसणारा काय, गुलमोहर आहे, मग हा काय झाला, कर्ता झाला, हा काय झाला, कर्ता. आणि मोहक
दिसलेला काय आहे तर गुलमोहर आहे, बरोबर आहे. दिसणारा सुद्धा गुलमोहर आहे आणि दिसलेला सुद्धा काय आहे गुलमोहर आहे. म्हणजे या वाक्यात कर्ता आहे कर्म नाही. तो प्रेम करतो, बरोबर आहे. यामध्ये कर हा धातू आहे. कोणता धातू आहे कर. बघा मग करणारा प्रेम करणारा कोण आहे तर तो आहे. मग तो काय झाला कर्ता झाला. आणि केलेलं काय प्रेम आहे, बरोबर आहे. मग हे काय झालं कर्म झालं. हे काय झालं कर्म, बरोबर आहे का. त्यानंतर लक्ष द्या ती जीव मारते, बरोबर आहे. मारणारी कोण आहे ती आहे आणि मारलेला काय आहे जीव आहे, बरोबर आहे. आता नाही का बाया डेंजर झाल्या, बरोबर आहे का. तुम्हाला माहित असं ना आता ते राजा नावाचा एक कार्यकर्ता, बरोबर आहे, त्याच्या बायकोनाच मारून टाकलं. ते प्रेम करत होतं, बरोबर आहे का. दोन गोष्टीवर कधी भरोसा ठेवायचा नाही, एक साप आणि दुसरी मुलगी. हे बरोबर आहे का. यांच्यावर कधी विश्वास ठेवायचा नाही. हे कावा काय करते सांगतात नाही. साप बी सारखाच, साप परवडला दादा पण मुलगी नाही. हे दोन्ही सारखेच. हे साप डासला तर विलाज आहे, ही कार्यकर्ता डासला तर विलाज नाहीये. त्यामुळे जरा सांभाळू. ती जीव मारते, मारणारी कोण आहे ती, मारलेला काय आहे जीव. मग बरोबर आहे नाही. हे जीव काय झाला कर्म आणि ती काय झाली कर्ता. शेतकरी शेत नांगरतो, यामध्ये नांगरतोय हे काय झालं क्रियापद. आता इथं धातू आहे का नाही, पण नांगर हे नाम मूळ आहे. मग नांगरणारा कोण आहे तर शेतकरी आहे आणि नांगरलेलं काय आहे तर शेत आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा म्हणजे शेतकरी झाला कर्ता आणि शेत झालं कर्म. आजी गोष्ट सांगते, यामध्ये परत आलंय. ठीक आहे, हे घेतलेलं आहे. सांगणारी आहे आजी आणि सांगितलेली आहे गोष्ट. ठीक आहे. बघा जवळपास 15 ते 16 वाक्य होती. यामध्ये तुम्हाला कर्ता कर्म आणि क्रियापद हे कसे शोधायचे हे सांगितलं. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा.